आज आपण डाळ आणि तांदूळ ह्या दोन साहित्यापासून 3 वेगवेगळ्या प्रकारचे पौष्टिक नाश्ते तयार करणार आहोत। चला तर मग वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करूया। प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। इथे मी एक भांडं घेतलेलं आहे। यामध्ये एका वाटीने मी तांदूळ मोजून घेतलेले तांदूळ हे रेशनचे तांदूळ आहेत, जाड तांदूळ आहेत। 3 वाटी हे तांदूळ मी घेतलेले आहेत। रेशनचे तांदूळ नसतील तर त्याऐवजी तुम्ही कुठलेही जाड तांदूळ वापरू शकता। यानंतर त्याच वाटीने 1.5 कप मी इथे उडदाची डाळ घेतलेली आहे आणि आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित 2 पाण्याने धुवून घ्यायचं आहे। तर इथे बघा डाळ आणि तांदूळ चांगले चोळून मी धुवून घेते। ह्यातलं पाणी जे आहे ते आपल्याला काढून टाकायचं आहे आणि आता डाळ तांदूळ जे आहे ते 2 ते 3 पाण्याने मी स्वच्छ नळाखाली धुवून घेतलेले आहेत। यानंतर ह्यामध्ये भरपूर पाणी घालून हे डाळ तांदूळ आपल्याला 8 तास भिजत घालायचं आहे। तर इथे झाकण ठेवूया आणि ह्याला भिजत घालूया। आता सकाळचे 11 वाजलेले आहेत। त्यानंतर डाळ तांदूळ छान भिजलेले आहेत। आता रात्रीचे 7:30 वाजलेले आहेत आणि डाळ तांदूळ बघा 8 तासांनी व्यवस्थित असे भिजलेले आहेत। डाळ तांदूळ जर व्यवस्थित भिजले तरच तुमचं बॅटर जे आहे ते सुद्धा व्यवस्थित तयार होतं। आता इथे लहान भांडं घेतलेलं आहे मिक्सरचं आणि ह्या लहान भांड्याने मी हे डाळ तांदूळ वाटून घेणार आहे। तर पाणी वापरताना मी हेच पाणी वापरणार आहे। तर इथे पाण्याचं प्रमाण देखील आवश्यकतेनुसारच वापरायचं आहे आपल्याला। आता हे डाळ तांदूळ आपण एकदम बारीक वाटून घेणार आहोत। तर इथे बघा हे डाळ तांदूळ मी वाटून घेतलेले आहेत। हे पीठ जे आहे ते एकदम सॉफ्ट पीठ मी तयार केलेलं आहे। मी तुम्हाला क्लोजली दाखवते बघा, एकदम सॉफ्ट हे पीठ तयार झालेलं आहे। बिलकुल ह्याला रवाळ ठेवलेलं नाहीये। असं पीठ आपल्याला इथे तयार करून घ्यायचं आहे। त्यामुळेच मी लहान भांडं इथे वापरलेलं आहे। आता हे पीठ जे आहे ते एका भांड्यामध्ये काढूया आणि याच पद्धतीने बाकीचे सर्व पीठ मी तयार करून घेते। इथे सर्व पीठ मी तयार करून घेतलेलं आहे। आता हे पीठ जे आहे ते आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स करून झाल्यानंतर ह्याला 3 ते 4 मिनिटं व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे। म्हणजे ह्यामध्ये हवा तयार होईल आणि आपलं पीठ जे आहे ते चांगलं फर्मेट होईल। तर रात्रभर हे पीठ मी फर्मेट करायला ठेवून दिलं होतं। दुसऱ्या दिवशी सकाळी बघा हे पीठ मस्त असं फर्मेट झालेलं आहे। अगदी 2 साहित्यामध्ये हे पीठ व्यवस्थित तयार झालेलं आहे आणि पांढरं शुभ्र पीठ तयार झालेलं आहे। ह्याची तुम्ही इडलीसुद्धा मस्त बनवू शकता। अगदी सॉफ्ट मुलायम इडली तयार होते। पण आज आपण नाश्त्याचे वेगवेगळे प्रकार तयार करणार आहोत, त्यामुळे इथे मी आवश्यकतेनुसार एका बाउलमध्ये थोडं पीठ काढून घेतलेलं आहे। आता ह्या पिठामध्ये आपल्याला घालायचा आहे कांदा। तर इथे मी 3 मोठे चमचे कांदा बारीक चिरलेला घेतलेला आहे। यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो आपण घेऊया। तर इथे 2 चमचे बारीक चिरलेला टोमॅटो मी घेते आहे। यानंतर हिरवी मिरची आपण घालणार आहोत। तर इथे हिरवी मिरची मी साधारण अर्धा चमचा अशी घातलेली आहे। त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। तर इथे साधारण 1 चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि हे सर्व व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झाल्यानंतर 1 चमचा इथे आपल्याला जिरं वापरायचं आहे आणि चवीनुसार ह्यामध्ये मीठ घालायचं आहे। आता हे पीठ जे आहे ते आपलं व्यवस्थित नाश्त्यासाठी तयार झालेलं आहे। ह्या एवढ्या पिठामध्ये आपण 3 नाश्त्याचे प्रकार पाहणार आहोत। तर इथे मी बिडाचा तवा घेतलेला आहे। तवा चांगला गरम करून घ्यायचा आणि त्यावर तेल असं पद्धतीने लावून घ्यायचं आहे। यानंतर चमच्याच्या साहाय्याने 2 चमचे पीठ ह्यावर घालायचं आणि हे उत्तप्पम आपण तयार करून घेणार आहोत। तर हलकंसं पसरवून घ्यायचं आहे, जाडच ठेवायचं आहे, जास्त पातळ करायचं नाहीये। यावर झाकण ठेवू आणि मध्यम आचेवर ह्याला आपण शिजवून घेऊया। आता हे उत्तप्पम तुम्ही पाहू शकता ह्याला किती जाळी पडलेली आहे, कारण आपलं पीठ जे आहे ते मस्त असं फर्मेट झालं होतं। वरून ह्यावर तेल घालायचं आहे आणि दोन्ही बाजूने आपल्याला व्यवस्थित हे शिजवून घ्यायचं आहे। तर आता आपण ह्याला उलट करणार आहोत। हे बघा इझिली हे तव्यातून निघतं आणि मस्त असं हे एक साईड ह्याची क्रिस्पी तयार झालेली आहे। आता दुसऱ्या साईडने आपण व्यवस्थित शिजवून घेऊया। हे उत्तप्पम आपलं मस्त असं तयार झालेलं आहे। अतिशय स्वादिष्ट हे उत्तप्पम तयार होतं। हेल्दी आणि पौष्टिक नाश्ता आहे। तुम्ही पाहू शकता ह्याला किती जाळी पडलेली आहे आणि किती सुंदर हे दिसते आहे। चला तर मग आपला हा पहिला नाश्ता तयार झालेला आहे। खोबऱ्याची चटणी आणि पोळी चटणी अशा 2 चटणी मी इथे घेतलेल्या आहेत आणि ही डिश जी आहे ती आपली तयार झालेली आहे।
तर हा स्वादिष्ट नाश्ता तुम्हीही तयार करून घेऊ शकता. इडलीपेक्षा हा नाश्ता जो आहे तो अतिशय स्वादिष्ट लागतो, त्यामुळे मला तर हाच नाश्ता फार आवडतो. चला तर मग आपण दुसऱ्या नाश्त्याची तयारी करूया. तर इथे मी अप्पे पॅन घेतलेला आहे. अप्पे पॅन चांगलं गरम करायला ठेवलेलं आहे आणि ह्यामध्ये मी तेल घालून घेते आहे. आता सुरुवात आहे त्यामुळे थोडंसं जास्त तेल सुरुवातीला घालायचं, त्यानंतर कमी तेल वापरलं तरी चालतं. तर इथे तेल मी व्यवस्थित लावून घेतलेलं आहे. आता ह्यामध्ये मी घातलेलं आहे सफेद तीळ. तेल थोडंसं व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आणि त्यानंतर ह्या अप्प्याच्या साच्यामध्ये हे पीठ आपण एक एक चमचा घालायचं आहे. गॅसची आच जी आहे ती मंदच ठेवायची आहे. अप्पे सर्व घालून झाले की यावर आपल्याला झाकण ठेवून हे अप्पे आपल्याला चांगले क्रिस्पी तयार करून घ्यायचे आहेत 2 ते 3 मिनटं. तरी ते मध्यम आचेवर 2 ते 3 मिनटं हे चांगले आपण क्रिस्पी तयार करून घेतलेले आहे. आता बघा ह्याचं पीठ जे आहे ते अजून व्यवस्थित घट्ट झालेलं नाही आहे. असं असतानाच आपल्याला हे उलट करायचं आहे, म्हणजे मग अप्पे जे आहेत ना ते चांगले गोल गोल तयार होतात. म्हणून एक बाजू त्याची थोडीशी क्रिस्पी झाली की त्याला लगेच उलट करायचं आहे. तर इथे बघा या पद्धतीने आपण हे उलट करून घेऊया. हे व्यवस्थित निघतात. आणि आता दुसऱ्या साईडने देखील आपण अप्पे जे आहेत ते छान असे शेकून घेणार आहोत. तर इथे अप्पे आपण शेकून घेतलेले आहेत बघा, मस्त असे गोल तयार होतात, चेंडूसारखे दिसतात. दुसऱ्या साईडने देखील आपण ह्याला मस्त असं क्रिस्पी करून घेतलेलं आहे. आणि आता अप्पे जे आहेत ते आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आणि याच पद्धतीने काही अप्पे आपण तयार करून घेऊया. तर इथे बघा मस्त असे चेंडूसारखे गोल गोल अप्पे तयार झालेले आहेत. शिवाय बिडाच्या भांड्यामध्ये केल्यामुळे हे छान क्रिस्पी तयार होतात. तर इथे आपण काही अप्पे तयार करून घेतलेले आहेत बघा. मस्त असा आपला नाश्ता जो आहे तो आता तयार झालेला आहे. तर इथे हे नाश्ते बघा मस्त असे कुरकुरीत तयार झालेले आहेत, खायला अतिशय स्वादिष्ट लागतात. तर नाश्त्याचा हा प्रकार पण तुम्ही मस्त करून पहा. 2 साहित्यामध्ये झटपट नाश्ता तयार होतो. आता उरलेलं जे बॅटर आहे यामध्ये आपण अजून काही भाज्या घालणार आहोत. तर इथे मी किसलेला दुधी घेतलेला आहे, फरसबी थोडीशी बारीक चिरून घेतली आणि गाजर किसून घेतलेला आहे. आता ह्या भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. इथे नुसता दुधी घातला तरीसुद्धा हा आपला नाश्ता जो आहे तो तयार होणार आहे. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स केल्यानंतर ह्यामध्ये काही मसाले घालूया. तर इथे थोडासा हिंग घातलेला आहे, धणा पावडर घेतले अर्धा चमचा जिरा पावडर घेतलेली आहे, अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे. यानंतर थोडंसं लाल तिखट घेतलेलं आहे अर्धा चमचा आणि पाव चमचा आपण हळद घातलेली आहे. आणि हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे भाज्या वाढल्यात त्यामुळे थोडंसं मिठाचं प्रमाण पण वाढू शकतं. तुम्हाला जर मीठ वाढवायचं असेल तर ह्यामध्ये थोडंसं मीठ पण घालवू शकता. तर आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. मिक्स करून झाल्यानंतर इथे मी पॅन घेतलेला आहे. पॅनमध्ये मी 1 चमचा तेल घातलेला आहे. आता हे तेल जे आहे ते सर्व पसरवून घेऊया आणि चांगलं गरम करून घेऊया. गरम करून झाल्यानंतर ह्यावर फोडणी देऊया. थोडीशी मोहरी घेतलेली आहे, मोहरी चांगली तडतडली पाहिजे. यानंतर थोडंसं जिरं घेतलेलं आहे, थोडेसे कढीपत्त्याची पानं मी बारीक चिरून घेतलेली आहेत आणि यानंतर थोडेसे सफेद तीळ यामध्ये घालायचे आहेत आणि मस्त अशी फोडणी तयार करायची आहे. आणि ही फोडणी तयार करून झाल्यानंतर हे जे पीठ आहे 2 चमचे पीठ आपण यामध्ये घालूया आणि ह्याला व्यवस्थित पसरवून घेऊया. इथे आता आपण बनवणार आहोत गुजराती व्हेजिटेबल हांडवो ही रेसिपी आहे. तर हा हांडवो जो आहे तो मस्त अगदी हेल्दी रेसिपी आहे. ह्याला व्यवस्थित पसरवून घ्यायचं, थोडंसं जाड ठेवायचं आहे आणि ह्याला झाकण ठेवून मध्यम आचेवर मस्त शिजवून घ्यायचं आहे. तर इथे बघा खालची बाजू मस्त अशी क्रिस्पी तयार झालेली आहे, तेव्हाच ह्याला उलट करायचं. तर व्यवस्थित ह्याला उलट करून झालेला आहे. आणि आता दुसरी बाजू देखील आपल्याला व्यवस्थित शिजवायची आहे. दुधीला आपल्याला शिजवायचं आहे त्यामुळे वरती झाकण ठेवायचं आणि एक 2-3 मिनिटानंतर आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. तर इथे बघा दोन्ही साईडने मस्त हे मी क्रिस्पी तयार करून घेतलेलं आहे. छान असं दोन्ही साईड कुरकुरीत तयार करून घ्यायच्या. मग आपला हा तिसरा नाश्ता पण मस्त असा तयार झालेला आहे. सर्व नाश्ते हे पोटभरीचे नाश्ते तयार झालेले आहेत
आणि इथे बघा मस्त आपली ही प्लेट तयार झालेली आहे। एकाच बॅटरपासून आपण 3 वेगवेगळे नाश्त्यांचे प्रकार पाहिलेले आहेत। तर ह्यापैकी कुठला नाश्ता तुम्हाला आवडला नक्की कमेंट करून सांगा। रेसिपी आवडल्या असतील तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका। तीनही नाश्त्यांचे प्रकार भन्नाट आहेत, पण त्यातल्या त्यात मला व्हेजिटेबल हांडवो हा प्रकार खूप आवडला। व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे। पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह। धन्यवाद।